शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। यवतमाळवरून पंढरपूरकडे निघालेल्या अंध आणि दिव्यांग वारकऱ्यांच्या दिंडीचे कुर्डवाडी जंगी स्वागत करण्यात आले आहे। सलग 22 दिवस तब्बल 541 किलोमीटरचा टप्पा पार करत ही दिंडी विठ्ठलरायाच्या भेटीला जात आहे। वसंत सहकार साखर कारखाना खाजगी व्यक्तीला विकण्याऐवजी सहकार तत्वावर सुरू ठेवावा म्हणून शेतकरी आक्रमक झाले आहेत। अंजनी धरणात जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या आंदोलनाला पोलिसांनी मध्येच अडवले। मूळ जमीन मालकांना अंधारात ठेवून बनावट दस्तऐवजांच्या आधारे पीक विम्याचे लाखो रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहे। लाखो रुपये खर्चून उभारलेला डिजिटल दिशादर्शक फलक वाऱ्यांच्या झोताने कोसळल्याने सिन्नरच्या MIDCतील कामांचा दर्जा उघडा पडला आहे। निकृष्ट कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता उद्योजकांनी केली आहे। अतिमुसळधार पाऊस, भूसंखलन आणि झाडे कोसळल्याने कळसुबाई अभयारण्य परिसरातील वर्षा पर्यटन तात्पुरते बंद करण्यात आले आहे। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्व गडावरील ट्रॅकिंगवरही कडक बंदी घालण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाने मालेगावात छापा टाकून 17,27,000 रुपयांचे संशयास्पद सोयाबीन तेल जप्त केले आहे। याशिवाय परवान्याशिवाय सुरू असलेल्या बेकरीतून 400 किलो टोस्ट जप्त करत धडक कारवाई केली आहे। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली असून पातळी 32 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरण 86% भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील 257 संस्थांच्या अपिलांवर 5 ऑगस्टपर्यंत कोणतीही सुनावणी न घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत। यामुळे या प्रकरणात नवीन वळण आले आहे। नीरा खोऱ्यातील 4ही धरणांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले असून पाणी पातळी 70% पोहोचली आहे। पाणी नियंत्रित करण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात 1220 क्युसेकने पाणी सोडले जात आहे। पुण्यातील पुरंदर विमानतळामुळे तेथील अंजीर बागा मोडीत निघणार असल्याने धाराशिवच्या शेतकऱ्यांना मोठी संधी मिळाली आहे। धाराशिवचे हवामान पोषक असल्याने शेतकरी आता अंजीर लागवडीकडे वेगाने वळू लागले आहेत। 2027च्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिर्डी, शनी, शिंगणापूर आणि नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल 8,500 कोटींच्या 16 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली। मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा अडचणी, मान्सून उशिरा आल्याने आणि पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगांचा धोका वाढला आहे। जिल्हा परिषदेच्या 102 आरोग्य केंद्रावर काम न करताच तब्बल 14 कोटींचे बिल अदा केल्याचा गंभीर आरोप। या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी चक्क 2 स्वतंत्र समित्या नेमल्या जात आहेत। महाराष्ट्रातील एकूण CSR निधीपैकी तब्बल 80% निधी एकट्या मुंबई आणि पुण्यासह 6 श्रीमंत जिल्ह्यांमध्ये खर्च, गरजू आदिवासी आणि मागास जिल्ह्याच्या वाट्याला मात्र अत्यल्प निधी आला आहे। 3 वर्षापासून रोखलेल्या हक्काचे मानधन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात बांबू विकास मंडळाने तातडीने 1,80,000 रुपये खात्यात जमा केले आहेत। साताऱ्यात एकाच वेळी अतिवृष्टी आणि दुष्काळ, पश्चिम भागात धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पूर्व भागातील मानखटाव तालुक्यात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची धावपळ सुरू आहे।
कर्जमाफी योजनेसाठी पुणे जिल्हा बँकेने 1,08,000 थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड केला आहे। यात सर्वाधिक 19,000 थकबाकीदार एकट्या दौंड तालुक्यातील आहेत। युद्ध किंवा आपत्कालीन स्थितीत देशात इंधनाची टंचाई भासू नये म्हणून केंद्र सरकार मोठा निर्णय घेत आहे। ओडिशात 40 लाख टन तर कर्नाटकात 25 लाख टन क्षमतेचे नवीन स्ट्रॅटेजिक तेल साठे उभारले जाणार आहेत। सावधान, पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मान्सून प्रचंड सक्रिय राहणार आहे। पुण्याच्या घाटमाथ्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर ठाणे, पालघर, रायगड, सातारा आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा।